चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेवरून काँग्रेसमधला गोंधळ कायम आहे। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतंत्र गट नोंदल्यानं पेच वाढलाय। प्रतिभा धानोरकरांनी 13 नगरसेवकांच्या गटाची विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणी केली। धानोरकरांच्या गटावर वडेट्टीवार गटाच्या 14 नगरसेवकांनी आक्षेप घेतलाय। वडेट्टीवार गटाच्या तक्रारीवर विभागीय आयुक्त काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। फाइनल नाम नहीं करता जब तक यहाँ पर किसी को नहीं ले आगे किसी का ठीक है गट का स्थापन नहीं होने को ना। हम 16 लोग हैं, कांग्रेस के जो नगरसेवक 16 है, अगले अल्पमत में है, फिर भी यहाँ पर कमिश्नर ऑफिस में उनके गट को रजिस्ट्रेशन किया जा रहा है। इसीलिए हम कमिश्नर मैडम से कहना चाहते हैं कि किसी के प्रेशर में ना आके जो भी निर्णय है बहुमत जिसके पास में उसी का गट नेता बनने को ना। इसीलिए हम आज सभी हमारे नगरसेवकों को यहाँ लेके आए हैं। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, मागच्या काही दिवसांपासून धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार हा काँग्रेसमधला अंतर्गत वाद आपण पाहतोय, काय नेमकं सुरू आहे चंद्रपुरात? नक्कीच विक्रांत, कारण ज्याप्रमाणे चंद्रपूर मनपामध्ये सत्ता स्थापनेसाठी धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार असा उघड संघर्ष आता आपल्याला दिसून येतोय। काल संध्याकाळच्या सुमारास धानोरकर गटाने आपले 13 नगरसेवकांसह विभागीय आयुक्तालयामध्ये आपल्या गटाची नोंदणी केलेली आहे। आमचाच अधिकृत गट असल्याचं काँग्रेसचा अधिकृत गट असल्याचं धानोरकर यांचं म्हणणं आहे। तर धानोरकर यांचा गट नोंदणी झाल्यानंतर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांच्याही गटाचे 14 नगरसेवक पोहोचले आणि त्यांनी तक्रार दिली की बहुमत 27 नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आलेले, 13 नगरसेवक हे धानोरकर गटाकडे आहेत, तर 14 नगरसेवक हे विजय वडेट्टीवार गटाकडे आहेत। त्यामुळे बहुमताने आमचा गट मोठा आहे, त्यामुळे त्यांच्या गटास मान्यता देऊ नये अशी रीतसर तक्रार आणि अर्जही दिलेला आहे। आता नेमकं या तक्रारीवर काय निर्णय घेतात ते विभागीय आयुक्तांच्या हाती आहे आणि विभागीय आयुक्त काय निर्णय देतात ते पाहावं लागेल। मात्र हे महत्वाचं आहे की एकीकडे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक पाठबळ काँग्रेसकडे आहे, ते इतर पक्षांशी जुळवाजुळव करून गट स्थापन करून आणि महापालिकेमध्ये सत्ता देखील स्थापन करण्याच्या स्थितीत आहेत। मात्र या आपसातील संघर्षामुळे कुठेतरी काँग्रेसचे जे आहे ते एक पाऊल मागे पडतंय। प्रांताध्यक्षांनी स्वतः मध्यस्थी केली होती, त्यानंतर सगळं काही ऑलबेल असल्याचं दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आलेलं होतं। मात्र काल जो गोंधळ झालेला आहे त्यामुळे पुन्हा काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष जो आहे, अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर आलेला आहे। आणि आता नेमकं यात प्रशासक म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त काय निर्णय घेतात, त्याचबरोबर काँग्रेसचे वरिष्ठ नेते या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेकडे काय मार्ग काढतात ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। विक्रांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी जितेंद्र।